नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आकाशकंदीलचा आहे। आता दिवाळी खूप जवळ आलेली आहे, त्यामुळे म्हटलं आकाशकंदीलचा व्हिडिओ बनवून दाखवावा। तर हा आकाशकंदील कसा करायचा मी तुम्हाला इथे पुढे सांगणारच आहे। पण तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा इथे मी आकाशकंदील थोडासा करून घेतलेला आहे, पण नंतर माझ्या मनात आलं की याचा आपण व्हिडिओ करून जर YouTubeला टाकला तर आपलं बघून कोणीतरी करू शकेल आकाशकंदील घरी बसून। त्यामुळे मी इथून पुढे व्हिडिओ करते। पण इथपर्यंत आकाशकंदील कसा करायचा आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत, टाकलेले आहेत। 4-5 व्हिडिओ आहेत, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। किती कॉर्ड घ्यायचे, किती मीटरचे घ्यायचे, रिंग कोणत्या घ्यायचे, सर्व त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर ते व्हिडिओ बघून तुम्ही आकाशकंदील इथपर्यंत करू शकता आणि इथून पुढे आता हा व्हिडिओ बघून पण करू शकता। सेम आहे आकाशकंदील ते आणि हे, फक्त थोडीशी डिझाइन, नॉर्मल डिझाइन थोडीशी वेगळी आहे। चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे आकाशकंदील। तर बघा इथे मी आता मणी घालून एक लाईन करून घेतलेली आहे। आता आपल्याला खाली काय करायचे, सर्व त्याचे 2 कॉर्ड सोडून द्यायचे आहेत। नंतरचे दोन्ही पण नॉट मधले 2-2 कॉर्ड घ्यायचे, तर एक मणी घालायचा आहे मिडलचे 2 कॉर्ड मध्ये आणि त्या खाली नॉट करायचे आहे। अशी सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू खाली करायचे। प्रत्येक वेळेस आपल्याला फर्स्ट नॉट मधले म्हणजे पहिल्या नॉट मध्ये 2 कॉर्ड सोडायचे आणि शेवटच्या नॉट मध्ये 2 कॉर्ड सोडायचे। म्हणजे अशी प्रोसेस आपल्याला खाली करत करत आपला ट्रायंगलचा म्हणजे त्रिकोणचा शेप तयार होतो। प्रत्येक वेळेस आपले एक एक मणी कमी येतो। सुरुवातीच्या लाईन मध्ये बघा 6 मणी आले, तर आता नंतर ही सेकंड लाईन आहे, सेकंड लाईन मध्ये 5 मणी येतील, नंतर 4 येतील, 3 2 1 असा आपला ट्रायंगलचा शेप तयार होईल। सोपं आहे, ज्यांना फक्त नॉट करता येते ते कोणी पण कोणते पण वस्तू मायक्रमच्या करू शकतात। तर बघा इथे मी 2 मणी घालून घेतलेले आहेत। पुढे पण आपल्याला सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घ्यायचे आहेत। वरचे 2 नॉट असतात, दोन्ही पण नॉट मधले आपल्याला 2-2 कॉर्ड घ्यायचे आणि त्याचे मग ते कधी 4 कॉर्ड झाले आपले। त्याच्या मिडलचे 2 कॉर्ड मध्ये एक मणी घालायचा आहे आणि मग खाली नॉट करायची। अशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे खाली कंटिन्यू करायची आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे। तर अजून पण तुम्हाला कोणकोणती व्हिडिओ बघायला आवडतील मायक्रमच्या वस्तूचे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी त्या वस्तूचे व्हिडिओ करायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल। आता भरपूर दिवसापासून आपले मायक्रमचे व्हिडिओ आले नव्हते, त्यामुळे असं वाटलं की आता हा आकाशकंदीलचा व्हिडिओ करावा म्हणून केला आहे। तर आता आपल्याला ही सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करायची आहे, त्यामुळे इथे काय मी बोलत नाहीये। इथे मी तुम्हाला फक्त सॉन्ग ऍड करते इथे व्हिडिओला, आणि जेव्हा केव्हा नवीन डिझाईन येईल तेव्हा मी नक्की बोलेल। त्यामुळे व्हिडिओ असाच नक्की कंटिन्यू बघा, पूर्ण बघा, नक्की तुम्हाला समजेल। आणि आकाशकंदील तुम्ही घरच्या घरी बसून सुंदर असा आकाशकंदील करू शकता। आणि हा आकाशकंदील तुम्ही 1 नाही 2 नाही तर 8 ते 10 वर्षे वापरू शकता आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो। त्याचा कलर वगैरे काही जात नाही। यामध्ये तुम्ही जर लाइटिंगचा बल्ब लावला तर खूप सुंदर दिसतो, वेगवेगळ्या लाईटचा बल्ब। तर बघा तुम्हाला दाखवली आहे मी, अशी सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घ्यायची आहे 4ही साईडने। तर बघा मी 4ही साईडने सेम प्रोसेस कंटिन्यू करून घेतली आहे। आपला ट्रायंगलचा शेप इथे बनलेला आहे। तर आता बघा आता इथे आपल्याला रिंग घ्यायची आहे। आपण प्रत्येक वेळेस चौकोनी रिंग वापरत आहोत। 6 इंची आणि 6 इंची आपल्या स्क्वेअर रिंग पाहिजे आणि टोटल आपल्या इथे 8 म्हणजे 8 रिंग पाहिजेत। तर बघा आता आपली रिंग पॅक करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी रिंग पॅक करून घेत आहे। आता पिंक कलरच्या कॉर्डने मी रिंग पॅक करत आहे। रिंग पॅक करताना या रिंगला पॅक करताना आपल्याला प्रत्येक कॉर्ड ही 3 वेळेस टाकायची आहे। म्हणजे इतर वेळेस आपण रिंग पॅक करताना प्रत्येक कॉर्ड ही 2 वेळेसच टाकतो, पण इथे आपली रिंग शिल्लक राहते आणि कॉर्ड संपतात। त्यामुळे प्रत्येक कॉर्ड आपल्याला 3 वेळेस म्हणजे ट्रिपल 3 वेळेस आपल्याला प्रत्येक कॉर्ड ही टाकून घ्यायची आहे। म्हणजे आपली रिंग पण पूर्ण पॅक होते, कव्हर होते, पूर्ण रिंग कुठेही शिल्लक राहत नाही। जर 2 वेळेस कॉर्ड टाकले तर रिंग शिल्लक राहते, त्यामुळे प्रत्येक कॉर्ड ही 3 वेळेस टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण रिंग पॅक करून घ्यायची आहे। एक साईडने पिंक कलरचे कॉर्ड आहेत आणि दुसऱ्या साईड ग्रीन कलरचे कॉर्ड आहेत, दोन्ही साईडने रिंग पॅक करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी पिंक कलरच्या कॉर्डने रिंग पॅक करून घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडने ग्रीन कलरच्या कॉर्डने पण सेम प्रोसेसने आपल्याला रिंग पॅक करायची आहे आणि प्रत्येक कॉर्ड ही आपल्याला रिंग पॅक करताना 3 वेळेस टाकायची आहे, हे लक्षात असू द्या। रिंग पॅक करताना चांगली टाईट पॅक करायची आहे चांगली, म्हणजे आपला आकाशकंदील छान दिसतो। जास्त जरा ढिली वगैरे अशी पॅक करायची नाही, म्हणजे चांगला दिसत नाही आकाशकंदील दिसताना। त्यामुळे चांगली टाईट रिंग पॅक करून घ्यायची आहे, चांगले कॉर्ड पॅक करायचे आहेत छान।
तर बघा इथे मी दोन्ही पण साईडने रिंग पॅक करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला बघा पिंक कलरची कॉर्ड मी घेतलेली आहे आणि त्याच्या समोरच्या साईडने आपण पिंक कलरची कॉर्ड रिंगला पॅक करणार आहोत। इथे आपण वेगळी काही डिझाईन करणार नाही आहोत, फक्त पिंक कलरची कॉर्ड त्याच्या समोरच्या साईडला रिंगला पॅक करायची आहेत आणि ग्रीन कलरची कॉर्ड समोरच्या साईडने परत रिंगला पॅक करायची आहेत। वेगळी नवीन काही डिझाईन करणार नाही आहोत, आपण दुसऱ्या साईडने वेगळी डिझाइन करणार आहोत। असे आपले 4 रिंग पॅक होणार आहेत चारही साईडनी, त्यामुळे आपण 2 साईडनी अशी डिझाईन आणि 2 साईडने थोडी वेगळी डिझाईन करणार आहोत। त्यामुळे बघा फक्त समोरच्या साईडला आपल्याला सर्व कॉर्ड पॅक करायचे आहेत। इथे पण कॉर्ड पॅक करताना प्रत्येक कॉर्ड आपल्याला 3 वेळेस टाकायची आहे। तर बघा इथे मी पिंक कलरची कॉर्ड पॅक केलेली आहेत। आता असे सेम प्रोसेस आपल्याला ग्रीन कलरची कॉर्ड पॅक करायची आहेत। आता पिंक कलरच्या कॉर्डच्या वरून मी ग्रीन कलरची कॉर्ड घेणार आहे। तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही वरच्या साईडने ठेवू शकता। तुम्हाला जर पिंक कलर आवडतो पिंक कलर वरच्या साईडने ठेवा किंवा ग्रीन ठेवा, तुम्हाला जो आवडेल तो। तर इथे बघा फक्त मी सेम काही वेगळा काही चेंजेस नाही आहेत, फक्त ग्रीन कलरची कॉर्ड इथे पॅक करणार आहे आणि प्रत्येक कॉर्ड आपल्याला 3 वेळेस टाकायची आहे। तर बघा इथे मी सर्व कॉर्ड पॅक करून घेतलेले आहेत आणि इथे आपल्याला असा एक पार्ट आपला बनलेला आहे। असे आपले टोटल 4 रिंग पॅक होणार आहेत। आपले 4 पार्ट्स असे बनवायचे आहेत, पण आपण 2 असे बनवणार आहोत आणि 2 थोडे वेगळे करणार आहोत। तर बघा आपल्याला 4ही साईडने असे रिंग पॅक करायचे आहेत फक्त वरच्या साईडच्या कॉर्डनी। तर इथे बघा आता मी ना 6 मणी घालून घेतले आहेत। 6 मणी घातले आहेत, 2-2 कॉर्डमध्ये प्रत्येक मणी घातला आहे। 6 पिंक कलर आणि 6 ग्रीन कलरचे कॉर्ड घेतलेत आणि प्रत्येक 2-2 कॉर्डमध्ये 1-1 मणी घालायचं आहे। तर बघा इथे मी 6 मणी घातलेले आहेत। आता इथे आपल्याला एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे। तर बघा मी साईडचे मणी जे घातले आहेत तेच 2-2 कॉर्ड घेतलेले आहेत नॉट करण्यासाठी आणि बाकीचे कॉर्ड मिडलला ठेवलेले आहेत। तर इथे बघा आपल्याला नॉट करून घ्यायचे आहे। कॉर्ड आहे चांगले टाईट करून घ्यायचे आहे, ढिल्ले ठेवायचे नाहीत, मग ते चांगले दिसत नाही। नॉट केल्यानंतर पुन्हा नॉट केल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने पण मणी घालून घ्यायचे आहेत। जे आपण नॉट केलेले कॉर्ड आहेत त्या कॉर्डमध्ये आपल्याला पुन्हा आपण जशी वरती मणी घातली जातात नॉटच्या वर, तसेच आपल्याला नॉटच्या खालून पण मणी घालायचे आहेत, म्हणजे आपल्या इथं फ्लावरचा सारखा असा गोल आकार मण्यांचा बनेल आणि दिसायला एक छान असं गोल राऊंड शेपमध्ये डिझाईन दिसेल। तर बघा ते प्रत्येक मी 2-2 कॉर्डमध्ये पुन्हा मणी घातलेले आहेत। आता इथे मणी वापरताना असे वापरायचे आहेत की तुम्ही जे कॉर्डचा कलर घेणार आहात, दोऱ्यांचा जो कलर घेणार आहात, त्या दोऱ्यांच्या कलरमध्ये मण्यांचा कलर असा उठून दिसला पाहिजे। त्यामुळे कॉर्ड वापरताना मणी वापरताना अशी चांगली मणी वापरा, चांगले कॉर्ड वापरा ज्यामध्ये सर्व कलरचे मणी उठून दिसतील। तर बघा आता नंतरची मी पिंक कलरची एक कॉर्ड घेतलेली आहे। आपण जे मणी घातले आहे 6 कॉर्ड आहेत ते सोडून द्यायचे आहेत। नंतर 7 नंबरची मग कॉर्ड घ्यायची आहे आणि त्या कॉर्डला आपण जे मणी घातलेले 6 कॉर्ड आहेत त्याला पायपिंग करायची आहे। इथे पण पायपिंग करताना तुम्ही एक कॉर्ड ही 2दा किंवा 3दा, म्हणजे काही कॉर्ड 2 वेळेस टाका, काही कॉर्ड 3 वेळेस टाका, शक्यतो 3 वेळेसच टाका म्हणजे आपली पायपिंग बरोबर होते। तर बघा इथे मी पायपिंग करून घेत आहे। सेम प्रोसेस आहे, खूप सुंदर हा आकाशकंदील खूप सुंदर दिसतो। आता आपण जी डिझाईन बनवतोय अशी डिझाईन तुम्ही 4ही साईडनी करू शकता किंवा सुरुवातीला तुम्हाला जी डिझाईन दाखवली तशी पण 4ही साईडनी करू शकता, तुम्हाला जी आवडेल ती। तर मी 2 साईडनी अशी डिझाईन करणार आहे आणि 2 साईड तुम्हाला अगोदर दाखवली आहे ती फक्त कॉर्ड आपल्याला रिंगला पॅक करायची तेवढीच करणार आहे, मणी वगैरे काही घातलेले नाही आहेत मी पहिल्या डिझाईनमध्ये। तर बघा इथे मी एक पायपिंग करून घेतले। आता पुन्हा आपल्याला नंतरची एक कॉर्ड घ्यायची आहे आणि पुन्हा सेम प्रोसेसने आपल्याला अजून एक पायपिंग करायची आहे, म्हणजे 2-2 पायपिंग करायचे आहेत। आणि असेच आपण आता पिंक कलरची 2 पायपिंग करतोय, त्याच्या सेम प्रोसेसने आपल्याला ग्रीन कलरची पण 2 पायपिंग करायची आहेत। जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल किंवा समजत नसेल तर आपल्या चॅनलवरती अजून पण आकाशकंदीलचे व्हिडिओ अवेलेबल आहेत। त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। माझं काय झालं नेमकं मोबाईलचे स्टँड जे आहे शूट करण्यासाठी तर ते स्टँड तुटलं आहे, त्यामुळे मग जास्त काही मला मोबाईल ठेवायला स्टँड नव्हतं, तरी पण मी कसं तरी व्हिडिओ शूट केलेला आहे। मला तरी वाटतंय क्लिअर दिसतंय, समजतंय म्हणून। पण जर जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना जर समजत नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अजून पण आकाशकंदीलचे लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही पण ते व्हिडिओ पण बघू शकता। ते व्हिडिओ पण अशा सेम आकाशकंदीलचे आहेत किंवा वेगळ्या डिझाईनमधले पण आहेत, तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, ते पण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जी डिझाईन आवडेल तो आकाशकंदील तुम्ही बनवा।
तर बघा इथे मी दोन्ही पण साईडने 2-2 पायपिंग केलेले आहेत. आता आपले जी पायपिंगची कोड आलेले आहेत दोन्ही पण साईडने 2-2 कोड, तर ते 4 कोड घ्यायचे आहेत. त्यांची एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. तर इथे बघा मणी आहेत त्याचे सारखे आपले राऊंड शेपमध्ये करायचे आहेत. म्हणजे दिसताना छान दिसत, एक पुढं एक मागं एक खाली एक वर असं नाही ठेवायचं आहे. नंतर आपण डिझाईन बनवून झाल्यानंतर थोडेसे असे राऊंड शेपमध्ये करायचे, म्हणजे गोल आकारामध्ये, मग छान दिसतात खूप. तर बघा इथे मी आता सिंपल स्क्वेअर नट केलेली आहे. आता आपली ही जी रिंग पॅक केली आहे आपण, या रिंगमध्ये आपण आता जसं पार्ट्स बनवला आहे फुलाच्या डिझाईनचा मणी घालून, असे आपले टोटल ह्या रिंगमध्ये 4 पार्ट्स बनणार आहेत. एकाच रिंगमध्ये आपले असे 4 पार्ट्स बनवायचे आहेत आपल्याला, वरती दोन्ही साईडने 2 आणि खाली 1. तर इथे एक पार्ट्स आपला बनवून झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरा पार्ट्स बनवून दाखवते, नंतर मग तुम्ही 2 पार्ट्स बनवू शकता. तर आता आपले बघा एक साईडने पूर्ण सगळे पिंक कलरचे कोड आहेत. आता प्रत्येक 2-2 कोडमध्ये आपण मणी घालायचे, म्हणजे आपले 6 मणी इथे आपण टोटल घालून घेतलेले आहेत. आता आपण जे मणी घातलेले कोड आहेत ते कोड घ्यायचे आहेत आणि ते सर्व कोड्स मिळून एकत्र आपल्याला एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायची आहे. जशी आपण वरती केली होती, वरती आपले मिक्स कोड होते, म्हणजे ग्रीन कलरचे काही पिंक कलरचे काही. आता इथे आपले सर्व पिंक कलरचे कोड आहेत. तर बघा आता आपले एक सिंपल स्क्वेअर नट करायचे आहे आणि पुन्हा नॉट केल्यानंतर खाली नॉटचे खालचे जे कोड आहेत त्यामध्ये पण मणी घालून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी मणी घातले आहेत पुन्हा. आता आपले 6 कोड जे आहेत एक साईडचे ते आपल्याला रिंगला पॅक करायचे आहेत आणि बाकीचे जे कोडला आपल्याला आपण वरती जी छोटीशी नॉट केली आहे त्या नॉटमधल्या कॉडने आपल्याला साईडने पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये, त्या कॉडने आपल्याला पायपिंग करायची आहे. तर बघा इथे मी पायपिंग करून घेते आणि बाकीचे जे आपले शिल्लक कोड आहेत पलीकडच्या साईडचे त्याला आपल्याला रिंगला पॅक करायचं आहे. तर बघा इथे मी एक साईडने दोन्ही पायपिंग करून घेतलेले आहेत. आता आपले जे शिल्लक कोड आहेत दुसऱ्या साईडचे ते कोड आपल्याला रिंगला पॅक करून घ्यायचे आहेत आणि अशा सेम प्रोसेस आपल्याला अजून 2 पार्ट्स बनवायचे आहेत. म्हणजे एका रिंगमध्ये आपल्याचे टोटल 4 पार्ट्स बनणार आहेत. 2 तर आपले बनवून झाले आहेत, आता अजून 2 बाकी आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी 4ही पार्ट्स बनवून घेतले आहेत. किती सुंदर दिसत बघा. तर एक साईडने आपण अशी डिझाईन केलेली आहे आणि दुसऱ्या साईडने अशी, असे आपले टोटल 4 पार्ट्स आहेत. इथे तुम्ही 4ही रिंग पॅक केलं तर 4ही रिंगची एकच डिझाईन बनवू शकता. मी 2-2 केलेले आहेत. आता इथे आपल्या खाली बघा जशी आपली वरती डिझाईन बनली होती ट्रायंगल शेपमध्ये तशी सेम डिझाईन आपली इथे पुन्हा बनवायची आहे, फक्त आपलं उलट होणार आहे. सुरुवातीला आपली वरती काय झालं 6, 5, 4, 3, 2, 1 अशी मणी आलते. तर इथे आपल्या सुरुवातीला एकच मणी येणार आहे, नंतर 2, 3, 4, 5, 6 अशी आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. तर मणी घालायचे आहेत 2 नॉट मधल्या, नंतर खाली स्क्वेअर नॉट करायचे आहे. अशी सेम प्रोसेस आपल्या पुढे खाली कंटिन्यू करायची आहे. तर बघा अशी सेम प्रोसेस मी खाली कंटिन्यू करून घेणार आहे. टोटल आपले 6 मणी म्हणजे 6 लाईन होईपर्यंत सेम प्रोसेस करायची आहे.
जोपर्यंत आपले 6 मणी येत नाही तोपर्यंत चारही साईडने सेम प्रोसेस करायची आहे. तर बघा इथे मी चारही साईडने सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू केली आहे. आता इथे आपल्या खाली नंतर एक रिंग पॅक करून घ्यायची आहे. आपण नंतर 6 मण्यांची लाईन झाल्यानंतर खाली आपल्याला नॉटच्या 2 लाईन करायच्या आहेत, मगच रिंग पॅक करायची आहे. तुम्ही बघू शकता वरती ते सांगायचे दाखवायचे विसरले मी. 6 मण्यांची लाईन झाल्यानंतर आपल्या खाली नॉटच्या 2 लाईन आलेल्या आहेत आणि मग नंतर आपण इथे रिंग पॅक करून घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस आपला 6 इंची म्हणजे 6 इंची रिंग स्क्वेअर रिंग लागणार आहे. तर बघा इथे सेम प्रोसेस आपल्याला चारही साईडची अशी रिंग पॅक करून घ्यायची आहे. तर बघा इथे रिंग पॅक केल्यानंतर आपल्याला 4 कॉर्ड घ्यायचे आहेत. 4 कॉर्डचे एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे. पुन्हा त्याच मिडलचे 2 कॉर्डमध्ये एक मणी घालायचं आहे, पुन्हा एक नॉट करायचे, पुन्हा एक मणी घालायचे आणि पुन्हा एक नॉट करायचे. अशी आपल्याला सेम प्रोसेस कंटिन्यू पूर्ण चारही साईडनी करायची आहे. आपल्याला चारही साईडनी सेम प्रोसेस करायची आहे. 4 कॉर्ड घ्यायचे, एक नॉट करायचे, पुन्हा मिडलचे 2 कॉर्डमध्ये एक मणी घालायचं आहे, नॉट करायचे, पुन्हा एक मिडलचे 2 कॉर्डमध्ये एक मणी घालायचं आहे, नॉट करायचे. आता जशी मी प्रोसेस तुम्हाला इथे करून दाखवते अशी सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्यू चारही साईडनी करायची आहे. अगोदर रिंग पॅक करून घ्यायची आहे, नंतर मग ही प्रोसेस करायची आहे. तर बघा इथे वरती आपण जी सेम प्रोसेस केलेली आहे तशी सेम प्रोसेस आपल्याला पुढे कंटिन्यू खाली इथे करायची आहे. नॉट करायचे, मणी घालायचे, पुन्हा एक नॉट करायचे, पुन्हा एक मणी घालून नॉट करायचे आहे. अशी सेम प्रोसेस आपल्याला तिथे चारही साईडनी करायची आहे. अगोदर रिंग पॅक करायची आहे आणि मग नंतर अशी आपल्याला सेम प्रोसेस पुढे कंटिन्यू करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी चारही साईडनी सेम प्रोसेस कंटिन्यू करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला पुन्हा एक रिंग पॅक करून घ्यायची आहे. परत आपल्याला एकदा 6 इंची म्हणजे 6 इंची रिंग लागणार आहे. इथे आपले टोटल आकाशकंदीलला 8 रिंग लागतात, 6 इंच स्क्वेअर रिंग. तर बघा आता आपण ही सेम प्रोसेस कंटिन्यू झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे रिंग पॅक करून घ्यायची आहे. आता आपली इथे रिंग पॅक करताना आपली जी नॉट केलेली आहे नॉटमधील पहिले कॉर्ड 2 वेळेस टाकायचे, नंतर दुसरी तिसरी कॉर्ड आपल्याला फक्त एकच वेळेस टाकायचे आणि पुन्हा शेवटची चौथी कॉर्ड ही 2 वेळेस टाकायची. कारण इथे कॉर्ड म्हणजे रिंग संपते पण कॉर्ड शिल्लक राहतात, जागा पुरत नाही इथे रिंगवरती कॉर्ड टाकण्यासाठी. त्यामुळं नॉटमधली पहिली कॉर्ड 2 वेळेस टाकून घ्यायची आणि दुसरी आणि तिसरी कॉर्ड फक्त सिंगल टाकायची एकदाच आणि नंतर चौथी कॉर्ड पुन्हा डबल टाकायची म्हणजे पॅक होतं चांगलं. आणि नंतर आपण पुन्हा खाली एक नॉटची लाईन करून घ्यायची म्हणजे आपले कॉर्ड आहेत रिंगला चांगले पॅक होतात, ढिल्ले होत नाहीत. त्यामुळं कॉर्ड आपली पॅक करताना तुम्हाला सांगितलं मी नॉटमधली पहिली आणि चौथी कॉर्ड 2 वेळेस टाकायच्यात आणि मधल्या 2 ज्या आहेत 2 आणि 3 नंबरची कॉर्ड ही फक्त आपल्याला सिंगल टाकून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला खाली पुन्हा एक नॉटची लाईन करायची आहे म्हणजे आपले कॉर्ड चांगले पॅक होतात. बघा मी खाली नॉटची लाईन करून घेतलेली आहे रिंग पॅक केल्यानंतर. आता जे आपले खाली कॉर्ड शिल्लक आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत, त्या लटकन लावून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हाईटला कमी जास्त कट करू शकतात, पण आपली आकाशकंदीलची वरची जी आकाशकंदीलची हाईट जेवढी आहे तेवढे तरी कॉर्ड आपल्याला खाली सोडावे लागतात, त्यामुळे आकाशकंदील मग छान दिसतो. आता कॉर्ड कट करून आपल्याला लटकन आणि मणी टाकून लटकन लावून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हाईटला करू शकतात. तर बघा आता मी इथे सर्व कॉर्डला लटकन लावून घेते. तर बघा इथे आपला आकाशकंदील रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी खाली किती कॉर्ड सोडलेले आहेत, त्यावर आकाशकंदील आपला खूप छान दिसतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.